नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या विषय क्रिकेटचा यूट्यूब चॅनलवर. त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये वाद असल्याचा चर्चा काल दिवसभर रंगल्या होत्या. सिनियर खेळाडूंच्या कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाराज असल्याचे वृत्त समोर आले. त्यात गंभीरने जे चांगले खेळणार नाहीत त्यांना थँक्यू म्हटले जाईल असे म्हणल्याचे सांगण्यात आले आहे. काल दिवसभर वादाच्या बातम्या रंगल्यानंतर आज गौतम गंभीरचा पत्रकार परिषद आला. इंडिया vs ऑस्ट्रेलिया उद्यापासून सुरू होत आहे आणि गौतम गंभीरने यावेळी तुफान फटकेबाजी केली. इंडियन एक्सप्रेसने काल दिलेल्या वृत्तासमोर मेलबर्नचा पराभव गंभीरच्या जिव्हारी लागला आहे. त्याने कोणत्याही एका खेळाडूचं नाव घेतलं नाही, परंतु त्याने परिस्थितीनुसार खेळ होत असल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याने खेळाडूंना वॉर्निंग दिली आहे आणि गरज भासल्यास तो खेळाडूंना थँक्यू म्हणून पुढे जाण्यास तयार आहे. गंभीर आणि सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित खेळणार की नाही याबाबत स्पष्ट काहीच सांगितले नाही. पार्थमधील विजयानंतर भारताला पुढील तिन्हीपैकी 2 कसोटी सामन्यांमध्ये पराभूत करून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनल खेळण्यासाठी भारताला सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. रोहित अनुपस्थित का आहे असे पत्रकार परिषद विचारले असता गंभीर म्हणाला की 37 वर्षीय खेळाडूसोबत सर्व काही ठीक आहे आणि पत्रकार परिषद मुख्य प्रशिक्षकाची उपस्थिती पुरेशी असावी. मुख्य प्रशिक्षक येथे आहे आणि ते पुरेसे चांगले असावे. आम्ही विकेट पाहणार आहोत आणि प्लेइंग 11बाबत उद्या अंतिम निर्णय घेणार आहोत. रोहितच्या फॉर्ममध्ये कमालीची घसरण झाली आहे. रोहितने 2024मध्ये कसोटीच्या 15 डावांमध्ये केवळ 10.93च्या सरासरीने केवळ 164 धावा केल्या. त्यापैकी 61 धावा ऑस्ट्रेलियाच्या चालू दौऱ्यात आल्या होत्या. मेलबर्नमधील सामन्यात रोहितची सरासरी फक्त 6.20 होती, जी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेतील एक कर्णधाराची फलंदाजाची सर्वात कमी सरासरी आहे. अशा इन्फॉर्मेशन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.